जय शिवराय मित्रांनो, जय भवानी, जय शिवराय. आता आपण खूपच म्हणजे 1 महिन्याच्या ब्लॉग नंतर आता आपण इथे कंटिन्यू आलो आहे. कारण की जरा कामाच्या निमित्ताने ब्लॉग्स काय बनवायला मिळाले नाही. तर आता आपण जसं की तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघला, आपण आता जाणार आहे महाराष्ट्रातील पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर म्हणजे मराठी पाड्यावर. इथे आपण जाणार आहे. आणि आज आपल्यासोबत आपले एक त्यांनीच ॲक्च्युली हा प्लॅन ठरवला होता की मराठी पाड्याला जायचा. तर बघूया आता पुढे जाऊन आपण तिकडे त्यांना पिक करून तिथून डायरेक्ट आपण मराठी पाड्याला जाणार. जय भवानी मित्रांनो. तर आता आपण आलेलो आहे पाईपलाईन मार्गाला. जर तुम्ही कधी जर मराठी पाड्याला तुम्हाला जर यायचं झालं तर तुम्ही वडप्या थ्रूनी या. वडप्या जो पाईपलाईन मार्ग आहे, कारण की जो मॅपला दाखवतो ना हायवे, तिथं सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे, ट्रॉफिक होतो, तर तुम्हाला टाईम जास्त जाऊ शकतो. तर तो कधी तुम्हाला यायचं झालं तर तुम्हाला मी मॅपसुद्धा शेअर करतो बायपास ठाण्यावरून. तसं तुम्ही डायरेक्टली इथून येऊ शकता, कारण की इथून एकदम इझी आहे, ट्रॉफिकसुद्धा नसतो आणि रोडसुद्धा चांगला आहे. मित्रांनो, तुम्हाला फुल ऑफ रोडिंग दाखवतो. आता बघू शकता आपल्या स्पायडीचा आज बेकार हाल होणार आहे. हे बघा पूर्ण ऑफ रोडिंग रोड आहे. हे बघा पूर्ण ऑफ रोडिंग आहे. यायला ना तर चांगली मजबूत गाडी घेऊन या, आणि त्या गाडीची हवा अशी टाईट होऊन 60 निघून जाईल. तर चला, हे बघा अजून ऑफ रोडिंग तर बरीच आहे. मनाली कॅन्सल करा, लडाख बिदाख इकडे एकदा ऑफ रोडिंग घेऊन मजा येईल तुम्हाला सर्वांना. हे बघा ट्रिपल सीट. ये देखो भाई साहब. हे बघा मित्रांनो, इथे जर तुम्ही आले ना तर मोहाचा पाडा आहे. आणि हे बघा इथे असे टाईमला होल्डिंगसुद्धा लावलेले आहेत. आणि हा एक इथं सुद्धा बॅनर आहे. तर तुम्ही आले ना तर होल्डिंगमध्ये तुम्हाला अजून रोड एकदम सोपा आणि सुरळीत जाणार. तर मग आरामात या. तिकडून जो मी रूट दाखवतो तिथून तुम्हाला काय ते प्रॉब्लेमसुद्धा होणार नाही. तर चला आता डायरेक्ट मंदिरात जाऊन कंटिन्यू करू. जय भवानी, जय शिवराय मित्रांनो. आता आपण जस्ट मराठी पाड्याला पोचलो. जो भिवंडीतला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे तिथे आपण आलेलो आहे. आपण तिकडं बाईकसुद्धा पार्किंगला चांगली अशी जागा केली आहे. हे तुम्ही बाहेरून बघू शकता. हत्ती म्हणजे जे द्वारपालावर असतात, हत्ती घोडे आपले मावले, त्यांचंसुद्धा इथं पूर्ण स्टॅच्यू काढलेले आहेत. ते बघा तिकडे पण. तर आता आपण आतमध्ये एंट्रन्स करूया ना. तुम्ही जर आले तर इथं स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. सभा मंडपात टोपी, सॉक्स, शूज अलाउडसुद्धा नाही. तर आपण कधी याल तर याची दक्षता घ्या की अशा कुठल्याही सुद्धा वस्तू आणू नका. चारित्र्य आहेत त्यांचं प्रतिमा स्वरूपी ते मंदिरात सुद्धा लावले आहेत. आणि हा तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाई मातेने जेव्हा ती भवानी तलवार दिली होती, तो क्षण सुद्धा आहे. ते डबल आपण जी स्वराज्याची शपथ घेतली होती महाराजांनी बालावस्थेत, ते सुद्धा इथे आहे. आणि जेव्हा तुकोबार आहे कधी कधी
मित्रांनो, जसा की आपण तुम्हाला सांगितलं होतं की आपण चाललोय मराठेपाड्याला, जिथे भिवंडीतला तर नाही, महाराष्ट्रातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथे मंदिर आहे तर ते तब्बल 2018 पासून जिथे त्याचं बांधकाम चालू झालं होते. तर ते 2025 रोजी संपन्न झालं, म्हणजे तब्बल पकरा 7 वर्ष झाली. तर 7 वर्षांनी हा महाराजांचा मंदिर इथे झाला होता. आणि महाराजांचा जो पहिला मंदिर आहे भारतामधला, तो आय थिंक आंध्र प्रदेशला आहे ना. तर तो त्याच्यानंतर हा जो आहे ना तो दुसरा मंदिर आहे. तर तुम्ही जर इथे काय आलेत ना तर काही गोष्टींचं पालन करा. म्हणजे जसं का आता मागाशी त्या काकूंनी सांगितलं की तुम्ही जर ब्लॉगिंग करता तर तुमची पहिले एंट्री करून घ्या, जेणेकरून काही जण कसे ब्लॉग निमित्त हेट करत असतात तर ते ट्रॅकिंग ठेवतात. म्हणजे चांगली गोष्ट आहे की महाराजांच्या विषयी कोण जर हेट करतो इथे मंदिराच्या विषयी तर तसं झालं नाही पाहिजे. तर हे बघू शकतो आपण आतमध्ये सुद्धा दिसतो ना. तर आपण आता आतमध्ये जशी एंट्री केली होती, जी अयोध्येला जी श्रीरामाची जी मूर्ती आहे तोच शिल्पकार हा महाराजांची सुद्धा मूर्ती बनवली आहे. आणि तुम्ही उजव्या साईडला बघितलं तर राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा होती आणि डाव्या साईडला तुळजाभवानीची प्रतिमा होती. तर आपण तिथून जसं आलो आणि हे तुम्ही बघू शकता पूर्ण फ्रेम्स आहेत जे महाराजांच्या कालखंडातले जे पूर्ण झालेले त्यांचे मोहीम किस्सा ते पूर्ण टाकलेले फ्रेम आहेत. जर तुम्ही आले की कालचा इतिहास सुद्धा वाचा, तो डीप मध्ये इतिहास आहे. तर पूर्ण म्हणजे एक असं नाही का नॉर्मल प्रत्येक पिक्चर आहे, एकदम 3D लुक मध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ मध्ये आय थिंक नाही दिसेल, जर तुम्ही जवळ येऊन बघितला एकदम 3D लुक आहे. तर मग हा महाराष्ट्रातला हा पहिलाच मंदिर आहे आणि खूप असा सुंदर सुद्धा बनवला आहे. इथे तोफांचा आणि हा सुद्धा एक मिनी गार्डन सुद्धा आहे. तर मग आता आपण अजून पुढे जाऊ, पण कंटिन्यू करू. जसं जसं अजून काय मिळते बघायला तसं तुम्हाला अजून चांगलं अपडेट देत राहू. हे बघा मित्रांनो, हा जर आपण वरून सुद्धा आले तर वरून इथून तटबंदी सुद्धा आहे आणि बुरुज सुद्धा आहे. तिथे 4 बुरुज आहेत आणि खालू बघू शकता तुम्ही पूर्ण महाराजांचं मंदिराचा व्ह्यू बघा फक्त.